तुम्हाला माहिती आहे का, चायवे फ्रँचाइज ही आपल्या नांदेडमधील एका व्यक्तीची आहे आणि ज्यांच्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये 42 शाखा आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत चायवे यांचे फाउंडर आबा पाटील लोंढे, जे की चायवेचे CEO आणि फाउंडर आहेत. नमस्कार सर. थोडं पहिले तुमच्याबद्दल जाणून घेऊ आणि नंतर मग आपल्या ब्रँडबद्दल जाणून घेऊ. नमस्कार, मी आबा पाटील लोंढे. तसा मूळचा मी लोंढे सांगवी माझं गाव आहे, नांदेडपासून 22 किलोमीटर अंतरावरती. आणि माझं क्वालिफिकेशन BSc ॲग्री, त्यानंतर मी MBA केलं. MBA मी मार्केटिंग आणि फायनान्स या ड्युअल स्पेशलायझेशनमध्ये माझं झालं. त्यानंतर मी वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलं, जसं की महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये ॲज अ रिजनल मॅनेजर म्हणून काम केलं. L&Tमध्ये मी माझं प्लेसमेंट झालेलं होतं 2009ला. त्यानंतर मग मी HDFCमध्ये ॲज अ मॅनेजर काही दिवस काम केलं आणि असा हा प्रवास सुरू झाला. 2015ला मी माझा जॉब स्विच करून नंतर माझं जे स्टार्टअप आहे 3 वर्षाच्या प्रदीर्घ R&D नंतर माझं 2018ला चायवेची स्थापना आपली करण्यात. तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये एवढा मोठा ब्रँड उभा केला, त्याच्या मागचं काय मोटिवेशन होतं सर? म्हणजे तसं तर आपली मेट्रो सिटी नाही आहे, राईट. तर आपल्या या 8 जिल्ह्यामध्ये असं टी कॅफे पर्टिक्युलरली नव्हतं. नॉर्मली काय, चहा म्हटल्याच्या नंतर एक इमॅजिनेशन हे होतं की घाण टपरी, त्याच्या बाजूला स्मोकिंग करणारे लोक आणि अनहायजेनिक कंडिशन, या अशा सिच्युएशनमध्ये लोकांना चहा घ्यावा लागायची. प्रोफेशनल असं एखादंही डेस्टिनेशन नव्हतं जिथे की फॅमिलीज जाऊन चहा घेऊ शकतील, महिला जाऊन चहा घेऊ शकतील, ठीक आहे, आणि त्याचा आनंद घेऊ शकतील. ठीक आहे, चहा ही गरज आहे, ती एक रिक्वायरमेंट आहे. आपल्याला प्रत्येक ओकेजनला चहा लागते. त्यामुळे आमचं स्लोगन आहे, चाय बोलती आहे. ठीक आहे. तर त्याची सुरुवात मग 2000 जसं बोललो की 18ला डोक्यामध्ये आलं की आपण चायवे या नावानं आपलं टी कॅफे, मराठवाड्यातलं पहिलं टी कॅफे आपण नांदेडच्या आपल्या मेन अशोकनगर ब्रांचची सुरुवात तिथनं झाली. आणि मोटिवेशन हेच होतं की आपल्या लोकांना एक बेटर पद्धतीनं चहा सर्व करता येईल आणि अगदी म्हणजे सामान्य लोकांपासून ते एक हायर सेगमेंटपर्यंत सगळेच जण चहाचा आनंद घेऊ शकतील. एका चांगल्या हायजेनिक एन्व्हायरमेंटमध्ये केमिकल फ्री चहा ते घेऊ शकतील. आवर्जून एक प्रश्न विचारायचा सर तुम्हाला, की बऱ्याच लोकांना असं वाटते की चायवे हा ब्रँड कुठला तरी पुण्याचा किंवा मुंबईचा ब्रँड आहे आणि आपल्या नांदेडमधील एका व्यक्तीचा एवढा मोठा ब्रँड असू शकतो. म्हणजे हे आपल्या लोकांची मेंटॅलिटी नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगला प्रश्न आहे. तसं ॲक्च्युली मला उलटं चांगलं वाटतं की मला कोणी नाही ओळखलं तरी चालेल, आपल्या ब्रँडला ओळखावं. एक्झॅक्टली. आणि मला उलटा आनंद होतो की बरेच लोक म्हणतात की चाय तुम्ही फ्रँचायझी घेतली का, तुम्ही डीलरशिप घेतली का, किंवा पुण्याचा ब्रँड आहे का हा, किंवा बाहेरचा कुठला तरी ब्रँड असेल. ठीक आहे. आणि हे आपल्या लोकांना ॲक्सेप्टच होत नाही आहे की आपण लोकलचा ब्रँड असल्याच्यानंतर एक बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो किंबहुना वेगळा होतो. पण आज प्राऊडली प्रत्येकाने म्हणजे नांदेडसारख्या ठिकाणून आपण आता ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण पोहोचलेले आहोत. ठीक आहे. जसं की आंध्र प्रदेशमध्ये आहेत ब्रांच आपल्या. ठीक आहे. मुंबईला, मलाड वेस्टला आहे, गुजरातला आहे, बिदरला आहेत, आपल्या कर्नाटकमध्ये बऱ्याच शाखा आहेत आपल्या, उदगीरला आहे, अहमदपूरला आहे, आणि अजून ऑल ओव्हर इंडियामध्ये चालूच आहेत. किंबहुना जर इंटरनॅशनल अर्ली एज पॉसिबल वी विल ट्राय की आम्ही तिथे पण काही ठिकाणी चालू आहे आमचं, तिथे पण आम्ही लवकरच जासाल. आता सर थोडं आपल्या फ्रँचायझीबद्दल सांगा आणि कसं कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर काय प्रोसेस राहील त्याची? आमच्या चायवेच्या 3 मॉडेल्स आहेत फ्रँचायझीचे. खूप सोपं आहे. पहिलं जे मॉडेल आहे ते किओस्क मॉडेल आहे. किओस्क मॉडेल म्हणजे जिथं खुली जागा आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी आपण ते किओस्क ठेवू शकतो, लाईक स्टॉल. ठीक आहे. हां. आणि तिथे आपण तो आपला व्यवसाय चालू करू शकतो. जागेची खूप मोठी रिक्वायरमेंट नसणार आहे, खूप स्टाफची रिक्वायरमेंट नको आहे. आपण त्याला पोर्टेबल मॉडेल म्हणतो. त्याची जी कॉस्टिंग जातं ते एक व्हॅरी करतं, साईज काय हवा आहे काय नाही. एक 5 लाख ते 6 लाख रुपयापर्यंत आपण किओस्क मॉडेल स्टार्ट करू शकतो. आणि आपलं लक्षात घ्या की आपलं कॅफे आहे. ठीक आहे. चहाचं कॅफे आहे. फक्त चहा नाही आहे, चहाच्या व्यतिरिक्त चहाचे प्रकार आहेत. बाकी पिझ्झा, बर्गर, सँडविचेस जो कॅफे मेनूचा असतो तो पूर्ण कॅफे आपल्याकडे, म्हणजे पूर्ण मेनू आपल्याकडे असणार आहे त्यामध्ये. हे झालं एक मॉडेल.
दुसरं जे मॉडेल आहे ते आहे शॉप मॉडेल, ठीक आहे, किंवा शटर मॉडेल म्हणतो आपण. ते सिंगल शटर असतं, 10x20चं, 10x30चं, म्हणजे 300 स्क्वेअर फीट, 200 स्क्वेअर फीट. याची जी कॉस्टिंग आहे तीच अप्रॉक्सिमेटली 6 म्हणजे 5 लाखापासून ते 7 लाख रुपयापर्यंत एक्झॅक्टली ती जाते. आणि तिसरं जे मॉडेल आहे ते कम्प्लीट कॅफे मॉडेल आहे आपलं. त्यामध्ये 2 शटरची रिक्वायरमेंट असते, त्यामध्ये 500 ते 600 स्क्वेअर फीट जागेची रिक्वायरमेंट असते. आणि त्याची जी कॉस्टिंग आहे ती गोज अराऊंड 8 लाख ते 12 लाखपर्यंत त्याची कॉस्ट जाते. यामध्ये आम्ही अजून एक चायवे प्रीमियम नावाचं सेगमेंट सुरू केलेलं आहे. जसं आमची तारासिंग मार्केटला चायवे प्रीमियम आमचं पहिलं आउटलेट आमचं ओपन झालं, त्याची कॉस्टिंग अजून थोडी हायर साईडला जाते, ती 16 लाख रुपयापर्यंत ती जाते. असे आमचे 3 मॉडेल्स आहेत. विशेष मला सांगायला हे आवडेल की आम्ही आमच्या कुठल्याही फ्रँचायझी ओनरला आम्ही रॉयल्टी चार्ज घेत नाही. 0 रॉयल्टी चार्ज आहे, ठीक आहे. 1 टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि रिटर्न मोर दॅन 50% आहे. आणि आमचा जो ROI आहे, रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट, हे ऑलमोस्ट 13 ते 14 महिन्यामध्ये त्याचा ROI निघून जातो. एक्झॅक्टली. फ्रँचायझी कॉस्ट जी आहे ती जसं बोललो मी की हे सेटअपची कॉस्ट सहित सांगितलेलं आहे मी तुम्हाला. त्यामध्ये फ्रँचायझी फीस पण आलेली आहे. ठीक. आणि सर अजून एक विचारायचं होतं, म्हणजे आता जितके लोकांनी आपल्या फ्रँचायझी घेतली तर ते सगळे प्रॉफिटेबल आहेत का? खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली हा प्रश्न प्रत्येक फ्रँचायझी ओनरचा ज्याला घ्यायचा आहे त्याचा असतो. चांगला प्रश्न आहे हा. नक्कीच. त्याचं रिझन हे आहे, एकतर आम्ही रॉयल्टी चार्ज नाही घेत, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे रॉ मटेरियल आम्ही जे पाठवतो त्याची कॉस्टिंग ऑलरेडी खूप कमी ठेवलेली आहे. त्याचं रिझन हे आहे की आम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करतो. आमच्या स्वतःच्या जागेमध्ये आमचा प्लांट आहे. त्यामुळं आमचा जी कॉस्ट ऑफ प्रोडक्ट आहे ती आमची खूप कमी केलेली आहे आम्ही. त्यामुळं आम्ही अफोर्डेबल रेटमध्ये आमच्या फ्रँचायझी ओनरला आमचं रॉ मटेरियल देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की चहाची आमची चव चांगली असल्यामुळे आणि आमच्या चहामध्ये कुठलंही आम्ही कलर, प्रिझर्वेटिव्ह, फ्लेवर, ठीक आहे, बिलकुल ॲडिटिव्स कुठलंही यूज करत नाही. आता हे कसं सांगणार आम्ही, कारण आम्ही लॅबोरेटरी टेस्ट केलेले आहेत. आमची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. कंपनी आमची डबल ISO स्टँडर्ड आहे, ISO फूड सेफ्टी पण आहे आणि ISO मॅनेजमेंट पण आहे. तर त्यामुळं आमचे दर्जेदार चहा आहे. आणि पहिल्या दिवसापासूनच आमचा जो ब्रेक वन पॉईंट आहे तो अचीव होतो, ठीक आहे. आणि आम्ही मॉडेलच सेटअप या पद्धतीने करतो की त्याची कॉस्ट जी आहे, जे व्हेरिएबल कॉस्ट आहे किंवा फिक्स्ड कॉस्ट जी लागते महिन्याला ती कमीत कमी असावी. त्यामुळे आमचं प्रत्येक आउटलेट हे पहिल्या दिवसापासून प्रॉफिटमध्ये आहे, नो डाऊट. यामध्ये जे ट्रॅडिशनली जे शॉप्स असतात आपले ॲज लाईक दॅट हे पण शॉप आहे. तर मला उलटं अजून चांगलं वाटतं की चला ठीक आहे, आपली ब्रँडचं ओरिएंटेशन किंवा ब्रँडचं इमेज बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. सर तुम्ही जेव्हापासून तुमचा व्यवसाय चालू केला तेव्हापासून तुम्हाला काय काय अडचणी आल्या, जसं मधात कोरोना काळ आला होता, तर याबद्दल तुम्ही थोडं सांगा. ॲज अ एंटरप्रेन्युअर अडचणी ह्या येणारच आहेत आपल्याला, आणि ते पार्ट ऑफ बिझनेस आहेत, ते कंटिन्युअसली असणारच आहेत आपल्याकडे. जर प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन आहेतच. वी हॅव टू फोकस ऑन कम्प्लिटली सोल्युशन. तेच जनरली मी करतो. कोविडमध्येही खूप समस्या आल्या, आउटलेट्स बंद होते, पण त्यामध्ये आम्ही आमचा चायवेचा काढा लॉन्च केलो आणि त्या काढ्याला खूप अप्रतिम प्रतिसाद आम्हाला भेटला. आम्ही चायवेचे काही प्रोडक्ट्स लॉन्च केले होते, त्यामध्ये चायवेचा काढा केला होता, त्याने टर्मरिक लॅटे केलं होतं. अशा प्रकारचे आम्ही प्रोडक्ट्स लॉन्च करून आम्ही चायवेलाही जिवंत ठेवलं. आणि अशा पद्धतीनं आम्ही याच्यातून सफर झालो, बट पॉझिटिव्हली वी ग्रो, ठीक आहे. त्यानंतरही आमचे चायवेचे आउटलेट्स खूप वाढले, खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला भेटला. आणि राईट नाव आता आम्ही या पोझिशनला आहोत की अजून आम्हाला मोठ्या प्रमाणावर एक्सपान्शन करायचं आहे. राईट नाव प्रॉब्लेम आत्ता सध्याला हा आहे की आमच्याकडे इन्क्वायरीज खूप आहेत, ठीक आहे, परंतु आम्ही मल्टिपल एकदाच नंबर ऑफ आउटलेट्स आम्ही देऊ शकत नाही आहे, कारण आम्हाला चॅनल पार्टनरची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे. आणि आम्ही चॅनल पार्टनरच्या शोधामध्ये आहोत आणि ते लवकरच आम्हाला भेटतील. तुम्ही प्रोडक्ट लॉन्च करणार आहेत म्हणले होते मला त्या दिवशी. अजून आपण नवीन प्रोडक्ट लॉन्च करत आहोत, तर त्याचं काय आहेत का सॅम्पल किंवा काही? नाही, त्याच्याबद्दल सांगा. नवीन आता तुमचं समोरच्या अजून काय आहे? आपल्याला आता एक फ्रँचायझी आपली वाढवायची, अजून नवीन काय बिझनेसला तुम्ही पॉईंट ऑफ व्ह्यू देणार आहेत की दुसऱ्या दिशेनं अजून कुठे जाणार आहेत त्याच्याबद्दल? जसं मी ऑलरेडी बोललो आहे की आम्ही कोविडमध्ये काही प्रोडक्ट्स आमचे लॉन्च केले होते, पण ते कोविडपर्यंत मर्यादित होते.
आता आम्ही आमचे चायवेचं टी प्रीमिक्स, चहाचं प्रीमिक्स आम्ही बनवतो आहे. पहा, चायवे प्रत्येक घरामध्ये पोहोचावं असं आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही आमचं प्रोडक्ट जे आहे चायवे प्रीमिक्स, ठीक आहे, ते आम्ही लॉन्च करतो आहे, जी प्रत्येक मार्केटमध्ये प्रत्येक शॉपमध्ये लोकांना अवेलेबल होईल. आणि जी चायवेची चहा आहे ती नॉर्मली आता प्रत्येक घरामध्ये सुद्धा उपलब्ध होईल. त्याबरोबरच चायवेची केमिकल फ्री चहाची पत्ती आम्ही लॉन्च करतो आहे. मोस्टली आपण पाहत असाल की मार्केटमध्ये खूप कलर्स, भेसळयुक्त चहाची पावडर मिळते. ते तसं त्या लोकांच्या हेल्थसोबत कॉम्प्रोमाइज न करता आम्ही आमची केमिकल फ्री चहाची पत्ती लॉन्च करतो आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, शुगरला आजकाल लोक अवॉइड करत आहेत, त्यामुळं आम्ही जॅगरीला प्रिफरन्स देतो आहे. जॅगरी पावडर आम्ही लॉन्च करणार आहोत. त्या व्यतिरिक्त जे लहान मुलांसाठी नॉर्मली आपण बोर्नविटा किंवा बाकी सगळ्या गोष्टी आजच्या डेटमध्ये आहेत अवेलेबल, बट त्यामध्ये पण कुठे ना कुठे केमिकलचा प्रमाण, शुगर हे असतेच. तर आम्हाला जे लहान मुलं आहेत त्यासाठी आम्ही टर्मरिक लॅटे आहे ते आम्ही लॉन्च करणार आहोत. ॲज लाईक दॅट की ज्यामध्ये केमिकल नसणार आहे. आणि ते जी हळद आहे, हळदीचे एक्झॅक्टली पारंपरिक पद्धतीनं त्यांना कसं नरिशमेंट करून त्यांना कसं म्हणजे बेटर हेल्थ त्यांची बनवता येईल, त्यासाठी आम्ही ते प्रोडक्ट लॉन्च करतो आहे. सर, आता आपल्या ब्रँडसोबत जे चॅनल पार्टनर असोसिएट होणार आहेत त्यांच्याबद्दल सांगा. गुड थिंग इज दॅट की आम्ही जे सर्च करत होतो जे आम्हाला एक प्रॉपर चॅनल पार्टनर हवा आहे, तर ते आत्ता आपल्याला प्रॉपर्टी डील बाय NK नावानं आत्ता आपल्यासोबत असोसिएट होत आहेत. आणि त्यांचं खूप अगदी प्रोफेशनल वर्क आहे या सेक्टरमध्ये. फ्रँचायझी जे काही इन्क्वायरीज येतील त्यासाठी एक प्रॉपर वेनं त्यांना गाईडलाईन्स ना प्रॉपर पद्धतीनं जे चायवेचे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते कन्वे करण्यासाठी आपले प्रॉपर्टी चॅनल पार्टनर मदत करतील. आणि होपफुली आपण खूप त्यांच्यासोबत चांगलं काम करू. थँक्यू.